ताई. तीन देवता आहे. नंतर एक दिवस भेट देतो. हां. निवांत. नाही मग तसंच घ्यायचं का निवांत? तसंच निवांत मुलाखत घ्यायची का? आता हे चालू आहे. भरपूर हो चालतं, मला काय अडचण नाही. तीन देवताएं हैं, इन्हें ब्रह्मा विष्णु और इनसे भी ऊपर जो है वो परमपिता परमात्मा शिव है. यानी कि सृष्टि के रचयिता जो है वो शिव है. और शिव क्या करते हैं, इन तीनों से सृष्टि के तीन कार्य करवाते हैं. जैसे ब्रह्मा जी के सृष्टि की नई स्थापना करना, विष्णु जी के द्वारा पालना करना और शंकर जी के द्वारा विनाश करना. इसलिए इसे GOD गॉड भी कहा जाता है. इन तीनों से ये तीन कार्य करवाते हैं. यहाँ पे ऐसे बताया हुआ है, यहाँ सभी धर्म के धर्म स्थापक दिखाए हैं, राजा भी दिखाई है, संत महात्मा दिखाए हैं. तो इसका अर्थ यही होता है कि हम कहते हैं सबका मालिक एक है. तो वो कौन है? जिसका नाम है परमपिता शिव परमात्मा, और उसका स्वरूप जो है वो ज्योतिर्बिंदु है. इसलिए हर एक धर्म में ईश्वर को निराकार के रूप से मान्यता देंगे, लेकिन मूर्ति के रूप से सभी धर्म के लोग उसे ईश्वर नहीं स्वीकार करेंगे. और दूसरी बात ये कि हर धर्म में ईश्वर को अलग अलग नाम से उसे याद किया गया है, लेकिन सबका मालिक है एक. कोई अल्लाह भी कहते हैं तो कोई वही फिर हम ईश्वर के रूप से पूजा करते हैं, और ये बताते हैं सबका ईश्वर अल्लाह के नाम सबसे हम कहते हैं ना मुसलमान भाई भाई, तो ये किस नाते से भाई भाई, धर्म के नाते से नहीं, समाज और कुल के नाते से नहीं. हम सभी का आत्मा का जो पिता है वो ईश्वर सबका एक है. इसलिए हम सभी आपस में भाई भाई. यहाँ पे ऐसे बताया है कि ब्रह्मा कुमारी के विद्यालय है, और इसका जो परमात्मा है वो कहता है कि मनुष्य आत्माओं को जीवन जीने की कला सिखाता है, और हमारा यहाँ पे एम लक्ष्य देता है कि हे मानव, साधारण इंसान होकर के भी तू ऐसी करनी कर कि नर से श्री नारायण समान बन जा, और नारी भी तू ऐसे कर्म कर, ऐसे श्रेष्ठ कर्म कर कि तू नारी से भी लक्ष्मी समान बन सकती है. ये हमारा उद्देश्य यहाँ पे है, और बनाने वाला आरती चालू आहे. खाडे काढून घ्या, खाडे. सगळ्यांची पूजा करायची. सगळ्यांना दुसरी करू ना असेल. गजू भाई, गजू भाई
जी, ओम शांति। वर्तमान समय की परिस्थितियों को देखते हुए इस संसार में हर आत्मा को आध्यात्मिक जागृति की आवश्यकता है और उसी उपलक्ष्य में कुकरमुंडा की इस पावन भूमि पर इस हैप्पीनेस आध्यात्मिक जागृति मेले का आयोजन किया गया है, जिसमें भव्य दिव्य शिवलिंग जो सभी का पिता है, सभी का ईश्वर है, सभी का नाथ है, और उसी के दृष्टांत में 12 ज्योतिर्लिंग के जो दर्शन हमारे अतिथिगणों ने किया, जिस 12 ज्योतिर्लिंग में आता है सोमनाथ, घृष्णेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, विश्वनाथ, विश्वेश्वर, वह जिसमें नाथ भी आता है और ईश्वर भी आता है, वही परमपिता परमात्मा सभी का नाथ भी है और ईश्वर भी है। अभी गणमान्य अतिथियों ने इस प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के इस आध्यात्मिक मेले का उद्घाटन किया, इसलिए प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय निझर कुकरमुंडा उनका दिल से सहर्ष स्वागत करता है, स्वागत करता है, स्वागत करता है। उसी के साथ समय की कमतरता को देखते हुए हम कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं। मैं बहनों से अनुरोध करूंगी कि वो समय को देखते हुए आए हुए मंचासीन अतिथियों का स्वागत करें, पुष्प गुच्छ के द्वारा, शॉल और श्रीफल के द्वारा। सबसे पहले आज के हमारे सबसे बड़े सम्माननीय अतिथि राजेश पाड़वी भाई जी, जो हमारे आमदार हैं, उनका स्वागत मैं कमल दीदी से विनम्र निवेदन करूंगी कि वो पुष्प गुच्छ देकर उनका स्वागत करें। मधुबन माउंट आबू से आए हुए संदीप भाई जी वो करेंगे। सुभाष भाई जी सिंपी शादा से आए हुए हमारे सारी परिस्थितियां आ रही हैं और समय की नाजुकता को देखते हुए हर आत्मा को आध्यात्मिक जागृति बहुत आवश्यक है, और उसी के उपलक्ष्य में कुकरमुंडा की इस पावन भूमि पर ये आध्यात्मिक जागृति मेले का आयोजन किया गया है। तो इसका लाभ सभी ले। इसी के साथ साथ शादा सेंटर का यूट्यूब चैनल लाइव चल रहा है, इसमें भी आप सब ये प्रोग्राम देख सकते हैं। मैं शब्दों के द्वारा 2 चीजें कहना चाहूंगी। इस मेले के शाही से कुछ ऐसे शोर मचाना है, इस मेले के शाही से कुछ ऐसे शोर मचाना है, हर आत्मा के आवाज तक शिव परमात्मा की आवाज को पहुंचाना है, हर आत्मा तक शिव परमात्मा की आवाज को पहुंचाना है। इसी के साथ साथ समय को देखते हुए आज के हमारे गणमान्य अतिथि आमदार राजेश पाड़ी भाई जी, मैं उनसे विनम्र निवेदन करूंगी वो भी इस मेले के लिए अपने शुभ वचन कहें। मराठीत बोललो चालेल ना? ओम शांती। आजच्या या विश्व नवनिर्माण आध्यात्मिक प्रदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय उद्धवजी महाराज, आमचे मित्र भास्करजी, सरपंच गजाननजी, इथले सदस्य राहुलजी, बाकीचे नाव माहीत नाही, सर्व सन्माननीय मंच, तुमच्या आदरणीय बहिणी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मला कालच संध्याकाळी याबद्दल आमंत्रण देण्यात आलं आणि सांगितलं की कुकरमुंड्याची यात्रा आहे आणि त्या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामार्फत एक आध्यात्मिक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। रात्री मला काहीतरी 10 वाजता कळवलं। स्वतः इथले काही
ट्रस्टी आले होते माझ्याकडे रात्री काल. त्यांनी सांगितलं, त्यांनी मला पार्श्वभूमी सांगितली. तर मला फार बरं वाटलं की ह्या आदिवासी भागामध्ये तेही हे यात्रेचं औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवला आहे. अत्यंत स्वागतार्ह आहे, आनंदाची गोष्ट आहे की ह्या भागातला आदिवासी परिसर असेल, इतर समाजी असेल, त्यांना अध्यात्माबद्दल त्याचं मूळ, त्याचं बेसिक काहीतरी कळावं. जसं आता हे प्रदर्शन दाखवताना ज्या बहिणीने सांगितलं की कोणीही त्या विश्व प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमला गेले की बहीण होऊन जाते किंवा काहीतरी असं होऊन जातं, असा गैरसमज आहे असं त्यांनी सांगितलं. तर ती काही मनामध्ये आपली काही शंका असेल तसं काही नाही म्हणून सांगितलं त्यांनी. तर अध्यात्म आजच्या युगात आवश्यक आहे आणि ह्या भागासाठी तरी अध्यात्माकडे फार दुर्लक्ष आहे आपल्या भागामध्ये. तर ते आज ह्या रूपानं ह्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केलं, त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि ह्या प्रदर्शनाचं सर्व ह्या परिसरातील आदिवासी बांधव असतील, भगिनी असतील, इतर समाजाचे असतील, त्या सर्वांनी हे प्रदर्शन पाहून माहिती करून घ्यावी. जसं त्या बहिणीने सांगितलं की मन काय आहे, बुद्धी काय आहे, संस्कार काय आहेत, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, देह काय आहे. तर ह्या सर्व गोष्टी, परत 12 ज्योतिर्लिंग कुठे आहे, काय आहे, सर्व लोकांना शक्य नाही ह्या परिसरातल्या. तर ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी तिथं सर्व ठिकाणी दर्शन घेतलं असेल, पण ज्यांना शक्य नाही त्यांना माहिती करून तरी ही माहिती मिळेल की नेमकं काय आहे, शिव काय आहे, शंकर काय आहे. तर ह्या गोष्टीचं एक बेसिक नॉलेज त्या लोकांना मिळेल. आणि एक काहीतरी, जशी यात्रा असते, यात्रेमध्ये आपण जातो, यात्रेत सर्व फिरतो, सर्व पाहणी करतो, आपण प्रयत्न करतो की चांगल्या गोष्टी तिथून घेऊन जाण्यासाठी, वाईट गोष्टींकडे बघत पण नाही. यात्रेमध्ये जे काही गोष्टी असतील तर त्यापैकी आपण दर्शन घेतलं की त्या यात्रेमधल्या जे काही विकणारे असतील किंवा काही इतर काही प्रदर्शनं असतील, इथं आमच्या इथं कुकरमुंड्याला हनुमानजीच्या पूजेत एक तकत म्हणतात काहीतरी, तो फिरवला जातो. तर लोक सांगतात, मी पण लहानपणी नेहमी यायचो, तर पाहायचो मी, तकत एकदम चांगला होता, हे त्यात देखावे होते, हेच दाखवलेलं होतं, असं आपण गोष्टीमध्ये निघतात. त्याच पद्धतीनं आपण ह्या यात्रेमध्ये जास्तीत जास्त यात्रेकरूंना, यात्रा जरी लांब असली तरी इथपर्यंत आणून हे प्रदर्शन कसं दाखवता येईल त्यांना आणि अध्यात्माकडे नेता येईल किंवा व्यसनमुक्तीकडे कसं नेता येईल. एकदा अध्यात्माकडे गेलं की आपोआप व्यसनमुक्तीचा मार्गही मोकळा होईल त्यांच्यासाठी, असं मला वाटतं. त्यासाठी आपले काही व्हॉलेंटियर्स असतील आणि मीही देखील यात्रेकरू असतील, आमच्या गावाकडून येणारे. आता 16 तारखेला हनुमान जयंती आहे, त्या दिवशी यात्रा असते. माझ्याकडेही रोडवरच माझं हनुमानजींचं मंदिर आहे, त्या ठिकाणी दरवर्षी भंडारा असतो. 2 वर्ष आता करोनाची महामारी असल्याने भंडारा नव्हता, पण ह्या वर्षी देखील ठेवलेला आहे. आणि त्या ठिकाणी येताना खेडेगावातले लोक, त्या रस्त्याने येताना मी त्या ठिकाणी, आम्ही त्यांना भंडारा असतो त्यात भोजनची व्यवस्था करतो, पाण्याची व्यवस्था करतो. त्यांना येताना मी, माझे जे काही सहकारी असतील त्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी, त्यांना नक्कीच माझ्या माध्यमातून किंवा मी प्रत्यक्ष त्यांना सांगेन की आपण यात्रेत जात आहेत, चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी जात आहेत, यात्रा पाहण्यासाठी जात, चांगल्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी जे प्रदर्शन आहे अध्यात्माबद्दल हे नक्कीच पहा आणि त्या ठिकाणाहून चांगलं काहीतरी घेऊन जा, घरी घेऊन जा. जे वाईट असेल तर त्या ठिकाणी सोडून जा आणि ते मनातून काढून टाका, असं मी त्यांना आवाहन करेन. ह्याच पद्धतीनं प्रत्येकाने 9 दिवस मला वाटतं आहे ह्या ठिकाणी, 5 दिवस आहे. 5 दिवसामध्ये ह्या परिसरातील जास्तीत जास्त लोक, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, हे एक गुजरात जरी असलं तरी महाराष्ट्राचं इथली बाजारपेठ आहे. आणि ह्या यात्रेला फार अतिमहत्त्व आहे, कारण हीच पहिली यात्रा असते, ह्या परिसरातली पहिली यात्रा असते. इथून सुरुवात होते, मग आखाजी येते, इतर येते. अक्कलकोट यात्रा असते पण त्याला तेवढं काही महत्त्व नाही आहे. पण ह्या यात्रेपासूनच यात्रेला सुरुवात होते.
आणि वेगवेगळ्या सणांना सुरुवात होते. म्हणून प्रत्येकाचं ह्या परिसरातले जे आपले लोकप्रतिनिधी असतील, आपले पंडितजी असतील, कार्यकर्ते असतील, त्या लोकांनी आपल्या परिसरातल्या लोकांना, आपल्या गावाकडच्या लोकांना, आपल्या मित्रांना, आपल्या आई बहिणींना, सर्वांना सांगून जेही यात्रेत येतील, यात्रेत येणार नसतील तरी त्यांना यात्रेत संध्याकाळच्या वेळेस पाठवून कमीत कमी जेव्हा ज्या टायमाला हनुमानजींचे दर्शन घेतल्यानंतर ह्या ठिकाणी नक्कीच यावं आणि ह्या ठिकाणी हे जे आध्यात्मिक प्रदर्शन भरवलेलं आहे, शिवलिंग दाखवलेलं आहे आणि जी काही माहिती ह्या ठिकाणी आमच्या भगिनी देणार आहेत त्या माहितीचा लाभ घ्यावा आणि 12 ज्योतिर्लिंगाचं देखील दर्शन घ्यावं अशी मी देखील त्यांना विनंती करणार, आपण देखील त्यांना विनंती करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज ह्या ठिकाणी मला आमंत्रित केलं, माझ्या हस्ते ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं, त्याबद्दल मी आयोजकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि ह्या परिसरात यापुढेही हे सुरुवात आहे असं समजून पुढे देखील ह्याच पद्धतीचे प्रदर्शन भरवून ह्या परिसरात अध्यात्माकडे लोक कसे जातील आणि निर्व्यसनाकडे कसे जातील ह्या माध्यमातून असा आपण प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. दिलाते हैं कि इस यात्रा के माध्यम से हम सामाजिक, भावनिक और आध्यात्मिक स्तर पर व्यसन मुक्ति, आध्यात्मिक जागृति और हर आत्मा को बहुत सारे बाधक बनते हैं. इसी के साथ साथ मैं सबसे बड़ा अमूल्य योगदान देने वाले उद्धव महाराज विठल मंदिर के ट्रस्टी जी, वो भी आज के हमारे सबसे बड़े गणमान्य अतिथि हैं. मैं उनसे भी नम्र निवेदन करूंगी वो भी अपने शुभ वचन इस कार्यक्रम के लिए रखें. हॅलो. ओम शांती. मौन आहे का तुमचं कोणाचं? ते मागे बसलेले वगैरे. म्हणजे आपण जर आपल्या धर्मामध्ये अशी पद्धत आहे, आपण राम राम म्हणला तर समोरचाही म्हणावं, बरोबर आहे ना? ओम शांती. बरं वाटलं. येथे उपकारासाठी घरजा आले वैकुंठ. आता मी मराठीतच बोलणार, खरं तर आमच्या आमदार साहेबांनीच परवानगी काढून घेतलेली आहे. म्हणजे आता मला काय अजून वेगळी परवानगी काढण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाला, हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम म्हणजे 12 ज्योतिर्लिंग, जेणेकरून ही आपल्याजवळ असलेली महानदी तापी नदी ही सरते शेवटी जी समुद्राला जाऊन मिळते, तसं हे आपल्याला सुद्धा भक्तीकडनं परमार्थाकडे नेऊन देण्याचा मार्ग आहे. तर या कार्याचा शुभारंभ आज त्यांनी औचित्य साधलेलं आहे आणि त्या औचित्य साधण्याचं खरं मुहूर्त जर फुटलं असेल, काय सांगतो ऐका शब्द, या कार्यक्रमाचं, नंदूभाऊ आगे आजाव, या कार्यक्रमाचं खरं मुहूर्त जर फुटलं असेल, खरं जर खापर फुटलं असेल, खापर, खापर केव्हा फुटतं माहिती आहे ना? हे खापर पासूनच फुटलं, बरोबर आहे ना? खापर पासूनच फुटलं ना. कारण की हा कार्यक्रम त्यांनी खापरमध्ये, यात्रेमध्ये सक्सेस केला, यशस्वी केला, म्हणून त्यांची ताकद वाढली, हिंमत वाढली, म्हणून त्यांना पुढचं चालना मिळाली. कारण की कसं आहे, मंदिरामध्ये जाताना पायऱ्या असतात देवाच्या. पहिली पायरी जर आपण चढून गेलो तर आपल्याला हिंमत वाढते की आपण दुसरी पायरी पण अवश्य चढू. तशी यांची दुसरी पायरी लगेच त्यांनी पहिली यात्रा सक्सेस केली खापर पडून, खापरची. तशी दुसरी यात्रा त्यांनी साधली. या कार्यक्रमाचं जवळजवळ चाहूल 1.5 ते 2 महिन्यापासून चालू आहे. 2 महिन्यापासून अगदी जुडवा जुडवी ज्याला म्हणतो ना, जुगाड, 2 महिन्यापासून चालू आहे. तर ते कार्यक्रम या ठिकाणी खरं म्हणजे अजून जर पाहिलं तर हा कार्यक्रम योगायोगानं, या कार्यक्रमाची मुख्यतः परमिशन आमच्या पंचायतकडनं वाल्ले आपल्या पाटीमातेच्या जवळच करण्यात आली होती. तिथंच त्यांना जागा नियोजित दिली होती. तो हा कार्यक्रम तिथंच करायचा होता. पण काय त्या देवाच्या मनामध्ये असेल की शिव आणि शक्ती ही जरी एकत्र असले, पण एक म्हणतो की मी हे सांभाळतो, तू ते सांभाळ. शक्ती काय म्हणली, मी गाव सांभाळतो, मी यात्रा सांभाळतो, आणि शिव काय म्हणला, तू गाव सांभाळ, जा, इथं नको थांबू. प्रदर्शनाचं नियोजन पाहता पाहताच
आमदार साहेब मला म्हणले की हा कार्यक्रम तिचं जर केला असतं तर बरं झालं असतं, पण त्या देवांचंच काहीतरी नियोजन मनात असेल की मी हे, कारण की कसं आहे कर संसारामध्ये नवरा बायको असल्यानंतर बायको जर यात्रेमध्ये गेली तर मालकाला घरात थांबावंच लागतं सांभाळण्यासाठी, चोरी चपाटी असो. तर या कार्यक्रमाच्या शुभारंभाचं औचित्य साधून त्यांनी आज हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केला. त्यासाठी उपस्थित असलेले आमचे द्विराज्य असलेलं गुजरात आणि महाराष्ट्राचं अगदी लगत प्रेम असलेलं आमचं त्यांच्यावर आहे, त्यांचं आमच्यावर आहे. कारण की मी तर आज नाही, मला माहिती आहे की मी जेव्हापासून महाराज झालो, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये झालं माहीत नाही, पण झालो तेव्हापासून तर मी नेहमी म्हणतो की आम्ही महाराष्ट्रात आहे का गुजरातमध्ये हेच आम्हाला समजत नाही. तर त्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेले आमदार साहेब, आमच्या कुकरवंड्याचे मुख्य सरपंच गजेंद्रभाई, त्यांचं आज नवीन नाव ऐकलं गजूभाई, गजाननभाई. का हो, खरंच आहे का? मला वाटलं थोडं प्रश्न पडला, असू द्या काय हरकत नाही, राशी एकच आहे. तर मुख्य सरपंच गजेंद्रभाई, डेप्युटी सरपंच भास्करभाई, सुमूल डेअरीचे डायरेक्टर संजयभाई, राहुलभाई, जिल्हा परिषद वगैरे सगळे सन्माननीय अतिथी या ठिकाणी उपस्थित असलेले व आपण सगळे ओम शांतीच्या या परिवाराचे मुख्य प्रवर्तक आणि तुम्ही आपण सगळे या कार्यक्रमाला जमलेले उपस्थित सर्व भरतू मंडळी. तर या ठिकाणी हे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे मुख्य हा जो कार्यक्रम उद्देश आहे हा ओम शांती, हा एक धार्मिक परमार्थिक मार्ग आहे. वास्तविकता जर पाहिलं तर आज ओम शांतीमध्ये बरेच जणांचा मोबाईलमध्ये जर पाहिलं तर ओम शांतीमध्ये शिवानी दिदी सगळ्यात जास्त लक्षात येते लोकांचं. म्हणजे आज जवळजवळ प्रत्येकाचं लक्षामध्ये असं आहे की शिवानी दिदी म्हणजे ओम शांती, बरोबर आहे ना? तसंच आमचं मारुती राहायचं सुद्धा असंच आहे. प्रत्येक गावोगावामध्ये आता आमच्या आमदार साहेबांच्या गावाचा जर विचार केला तर त्या गावाला राम मंदिर नाही सापडणार. आहे का राम मंदिर? नाहीये. मोदलपाडालाही नसेल, अजून अनेक गाव असेल तिथं नसेल, पण असं एकही गाव नाहीये की त्या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाहीये. एकही गाव नाहीये. अगदी म्हणजे 10 घरं जरी असली, 10 झोपड म्हणतो, अगदी झोपडपट्टीतली घरं जरी असली तरी तिथं मारुती राय नाहीये असं एकही गाव सापडणार नाही. तसं म्हणजे महिमा कोणाचा वाढला? गुरुचा का भक्ताचा? भक्ताचा वाढला, गुरुचा नाही वाढला. कारण की गुरुने सांगितलं तुझं आहे, तुझं पाशी, तू सगळ्याच ठिकाणी फिरत राहा. तसं ओम शांतीमध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त आज प्रचिती शिवानी दिदीकडनं मिळालेली आहे. आणि विशेष म्हणजे कोकणवंड्यावाल्यांना जवळजवळ कल्पना होतीच, पण आज या ठिकाणी सगळे परिवारातले किंवा ओम शांतीचे सगळा हा जो भक्त परिवार या ठिकाणी एकत्रित झालेला आहे. या सगळ्यांना सांगू इच्छितो मी की गेल्या 2 वर्षावर आपल्या गावाचे मूळ पुरुष श्री सद्गुरू खंडोजी महाराज यांना समाधी घेऊन 125 वर्ष पूर्ण झालेली होती. त्यानिमित्तानं आपण भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये एक रात्रीचा कार्यक्रम आपल्याला शिवानी दिदींनी सुद्धा दिलेला होता. आजही तो रिझर्व आहेच आपल्यासाठी, काय दिलेला होता. पण योगायोगानं तो कोरोना आला, वाढला आणि कोरोनामधले सगळ्यांची 2 वर्ष कशी गेली हे प्रत्येकाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तशातनं सुद्धा तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं की आपण कार्यक्रम जब करेंगे तब करेंगे, लेकिन ऑनलाईन त्यांनी आपल्याला प्रवचन सुद्धा पाठवलेलं आहे. ओम शांति। सदैव भक्ति में तल्लीन रहने वाले और भक्तिमय वातावरण बनाने वाले संत महापुरुष नरसिंह मेहता जी को आज भी लोग बड़ी श्रद्धा से याद करते हैं। उन्हीं महापुरुषों का कार्य जो दुनिया को संदेश देने का है, वह सद्गुरु खंडोजी महाराज अपने जीवन के अंदर भावना से करते रहे और भक्ति में जीवन बिताते रहे। भारत भ्रमण करने पर उन्हें अंतकाल पंढरपुर में समाधान प्राप्त हुआ। खुद विठल जी ने उन्हें बुलावा दिया और उनका भजन सुना। महाराज जी ने अंत में पंढरपुर में समाधि ली। आज भी उनकी भक्ति के अनुभव लोग बड़े प्यार से सुनते हैं। आज का दिन कितना न महान है जो उस महात्मा के समाधि वर्ष को 125 वर्ष पूर्ण हो रहे हैं। संतों के ऊपर
सबका जो प्यार होता है उस प्यार की निशानी है आज का इतना बड़ा कार्यक्रम कोरोना के इस काल में भी सुचारू रूप से रखा गया। इसके लिए श्री उद्धव जी महाराज जी को अभिवादन करती हूँ, वंदन करती हूँ। कार्यक्रम जवळजवळ 1.5 तासाचा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. 1.5 तासाचं प्रवचन त्यांनी दिलेलं लेक्चर आपल्याला. असो तर या कार्यक्रमाला ते येतील. आपण ज्या वेळेला पुन्हा कार्यक्रम करू त्यावेळेला त्यांचं आपलं आमंत्रण त्यांच्याजवळ रिझर्व आहेच. आणि विशेषतः म्हणजे आज 15 तारीख, अजून 15 दिवसांनी त्यांचा वाढदिवस आहे 31 तारखेचा. म्हणजे त्याचाही त्यांनी आतापासून एक परवा फोन आला होता त्यांचा. असो तर विशेष कार्यक्रमाला सांगायचं म्हणजे आज या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी प्राप्त झालेले आहेत. याच्यातनं आपल्याला काहीतरी म्हणजे आपण, कारण की पैसा हा सगळ्यांच्या जवळ नाही आहे. गरीब वर्ग हा श्रीमंत वर्ग प्रत्येक देवदर्शन जाऊन पैशानं करू शकतो. पण या ठिकाणी आपण जरी नुसतं फिरून आला तरी 12 ज्योतिर्लिंगाचं आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणून पुनश्च या ठिकाणी साहेबांना पुढील कार्यक्रम, कारण की आज महावीर जयंती पण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण जयंती आहे आणि त्यात आपल्या या कार्यक्रमाचा पण शुभारंभ, परवा यात्रेची तयारी, म्हणजे सगळ्यांना काही ना काही जबाबदाऱ्या आहेच. गाव असल्यामुळे कोणाची अडचणी असतात, सरपंच साहेबांना सोडवायचं असतात. तर ह्या कार्यक्रमाचा वेळ पाहता या ठिकाणीच मी थांबतो. पुनश्च या कार्यक्रमाला शुभेच्छा व महाराजांचे आशीर्वाद. असाच कार्यक्रम दरवर्षी या परिवाराकडनं, ओम शांती परिवाराकडनं घडत राहो. आमदार साहेबांनी जशी सूचना दिली आपल्याला की हा कार्यक्रम आपण तिथं जर केला तर लोकांना आपल्याला बोलवावं नाही लागणार, आपोआप येतील. ठीक आहे, आपण साहेबांचं निवेदनाचा आपण निश्चित विचार करून आपण पुढील हा कार्यक्रम अजून चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू. पुनश्च या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि आशीर्वाद. संस्था से इतने जुड़े हुए हैं और हम बहुत सुचारू रूप से शिवानी दीदी का प्रोग्राम भी करेंगे. इसके बाद भास्कर भाई जी बीजेपी अध्यक्ष, वो भी इस प्रोग्राम के लिए 2 मिनट आप अपना अमूल्य. ओम शांति. अरे हमारा अपना पड़ोसी महाराष्ट्र राज्यना आमदार श्री तेमज अपना कुकरमुंडाना हरिभक्त परायण महाराजजी मराठीમાં વક્તવ્ય કર્યું અને આ કાર્યક્રમ ગુજરાતની ભૂમિમાં થાય છે ત્યારે આપણે ગુજરાતીનું પણ લક્ષ્ય રાખીને વ્યાસપીઠ ઉપરથી પરમિશન લઉં છું કે હું અત્યારે આ 2 શબ્દ જો કહીશ તે ગુજરાતીમાં કહીશ. આપણે કાર્યક્રમ ગુજરાતમાં છે અને એનું ઓપનિંગ આપણે મહારાષ્ટ્રના આમદાર સાહેબ થકી કરવામાં આવ્યો. મહારાષ્ટ્ર આપનો મોટો ભાઈ છે, કારણ કે પહેલાં આપણે મહારાષ્ટ્રમાં જ હતા. એટલે આજે એવો સંગમ છે મહારાષ્ટ્ર અને ગુજરાત, એનો સંગમ છે. આ પરિસરમાં આજે ઓમ શાંતિ ટ્રસ્ટ તરફથી વિશ્વ નવનિર્માણ આધ્યાત્મિક પ્રદર્શનનું જે આયોજન કરવામાં આવ્યું છે તેમાં ઉપસ્થિત આપણા શારદા પરિસરના કાર્યક્ષેત્રના આમદાર શ્રી રાજેશજી પાડવી સાહેબ તેમજ કુકરમુંડાના હરિભક્ત પરાયણ ઉદ્ધવજી મહારાજ અને આપણા કુકરમુંડાના તાલુકા કુકરમુંડા ગામના પ્રથમ નાગરિક એવા સરપંચ શ્રી ગજેન્દ્રભાઈ અને જિલ્લા પંચાયત દંડક શ્રી રાહુલભાઈ તેમજ આપણા સુમલ ડેરીના ડિરેક્ટર એવા સંજયભાઈ સૂર્યવંશી સાહેબ અને તાલુકા પંચાયતના કારોબારી અધ્યક્ષ એવા ગંગારામભાઈ અને આ ઓમ શાંતિ ટ્રસ્ટના તમામ ભાઈઓ તથા બહેનો અને આ અધ્યાત્મની જે ઓપનિંગ છે ઓમ શાંતિની, આ પ્રદર્શનમાં
ઓપનિંગના ટાઈમે ઉપસ્થિત ગ્રામજનો, ભાઈઓ તથા બહેનો, આપણા પરિસરમાં મેળાનો લાભ લઈને આ વડવાસી પરિસરમાં ખરેખર જેની જરૂર છે એ આજે ઓમ શાંતિ ટ્રસ્ટ તરફથી આપણે આધ્યાત્મની આપણા માટે જરૂરી ખૂબ છે. કારણ મિત્રો, અત્યારે જે મેળાનું આયોજન છે, હમણાં ઉદ્ધવજી મહારાજે વાત કરી કે શક્તિ અને શિવ. શક્તિએ એમ કીધું કે ભાઈ હું યાત્રા સંભાળું છું અને તમે ગામ સંભાળો. પણ શક્તિ અને શિવ, શક્તિને ખબર હશે કે અહીંયા ઘોંઘાટ થશે, પિક્ચરના ગાયનો વાગશે. આધ્યાત્મ શું છે એનું જ્ઞાન આપનારા જીવ તોડીને જ્યારે કહેશે પણ એનું લક્ષ્ય એનામાં રહેશે નહીં. એના લીધે આ કાર્યક્રમ ડિસ્ટર્બ થશે. એના લીધે કંઈ ભગવાનની ઈચ્છા એવી હતી કે ભાઈ ગામમાં આ ગ્રાઉન્ડમાં જ્યારે આ કાર્યક્રમનું આયોજન થયું અને ખરેખર આપણા માટે આ વનવાસી પરિસર માટે આધ્યાત્મની ખૂબ જરૂર છે. અને આ ઓમ શાંતિ તરફથી જ્યારે આ આદિવાસી વનવાસી વિભાગમાં જ્યારે અધ્યાત્મ વિષય, અધ્યાત્મથી આપણે કેવી રીતના જીવી શકીએ, આપણે કેવી રીતના સારી રીતના રહી શકીએ એવી બધી માહિતીઓ, અને તેમ છતાં 12 જ્યોતિર્લિંગનું જે પ્રદર્શન કરવામાં આવ્યું છે, 12 જ્યોતિર્લિંગ, હમણાં સાહેબે વાત કરી કે ઘણા લોકો 12 જ્યોતિર્લિંગનું દર્શન કરી શકે છે, પણ જેને શક્ય નથી, જે મજૂરી કરતા લોકો છે કે બસ 12 જ્યોતિર્લિંગ શું છે. તો આજે એ મારફતથી 12 જ્યોતિર્લિંગનું જે પ્રદર્શન મૂકવામાં આવ્યું છે અને જે ભાઈઓ યાત્રામાં આવશે એ યાત્રાળુ આ પ્રદર્શનમાં આવીને એ આધ્યાત્મિકના જે જ્ઞાનની ગંગા છે એ સાંભળીને એમના જીવનમાં शांति। आज का दिवस हम सभी के लिए और कुकरमुंडा वासी निवासियों के लिए भी बहुत महान दिवस है, जो आज ये आध्यात्मिक प्रदर्शनी रखी है और 12 ज्योतिर्लिंग। क्योंकि हम सभी जानते हैं कि आज विश्व भर में, दुनिया में और समय देख रहे हैं कि दिन प्रतिदिन हर मनुष्य आत्माओं की मानसिकता बहुत खराब होती जा रही है। आज हर इंसान अपने आप को भूल गया है कि मैं कौन हूँ, मुझे क्या करना है। आज हर इंसान, चाहे छोटा हो, चाहे बड़ा हो, चाहे बूढ़ा हो, हर इंसान अपने आप में तनाव से, टेंशन से भरा हुआ है और खुद तो जान ही रहा है कि मैं कौन हूँ। और इसलिए आज के दिन, आज हमारे गांव में ये आध्यात्मिक प्रदर्शनी रखी है और इसी के द्वारा आज मनुष्य आत्माओं को स्वयं का भी परिचय और परमपिता परमात्मा का भी परिचय आपको अवश्य मिलेगा। क्योंकि कहा जाता है कि मनुष्य आत्माओं को क्या चाहिए संसार में, भले धन है, दौलत है, मोटर है, गाड़ी है, सब कुछ है, परंतु मन को सच्ची शांति नहीं है तो ये धन दौलत भी कुछ काम का नहीं है। और इसलिए परमपिता परमात्मा ने कहा है कि आप सभी को घर घर में जाके, गांव गांव में जाके ये मेरा संदेश दो कि इस भारत के भूमि पर स्वयं परमपिता परमात्मा आ चुका है, जो आपने भक्ति मार्ग में भी उस परमपिता परमात्मा को पुकारा है और परमात्मा इस धरती पर आकर हर मनुष्य आत्माओं की मनोकामना पूर्ण कर रहा है और वही परमात्मा हम सभी आत्माओं का पिता है। तो मेरी यही शुभ भावना है कि आप यहाँ आज आए हो तो कुछ ना कुछ लेके जाओ, आए हो और कुछ ना कुछ लेके जाओ। और याद रखो कि मैं ऐसे आध्यात्मिक प्रदर्शनी मेले में गया था तो मुझे वहाँ कुछ मिला जो मैं हर जीवन में, हर समय वो मुझे काम में जरूर आएगा। क्योंकि परमात्मा ऐसी महान शक्ति है
जो हर समय हमें वो काम में आती है। और अगर परमात्मा को हमने दिल से जान लिया तो सचमुच हमें परमात्मा देने के लिए जो भी चाहे वो दे सकता है। तो हमारी यही शुभ भावना है। हमारे राजेश भाई के लिए मैं यही कहूंगी कि आप 8 दिन के लिए नहीं, जब भी हम आपको बुलाए तो आप अवश्य इस प्रोग्राम में आते रहना है और हमें सहयोग देते रहना है। और यही हमारी शुभ भावना और शुभ कामना है। ओम शांति। हम हर कदम में दिया उसने हमको सहारा, पाके स्नेह उनका वरदानों से भरपूर हुए हम, भरपूर हुए हम, भरपूर हुए हम। इसी के साथ साथ सबसे पहले हमने पुष्प गुच्छ देकर उनका स्वागत किया। अभी मैं बहनों से अनुरोध करूंगी कि वो शॉल और श्रीफल के द्वारा उनका विधिवत सत्कार भी करें। स्वीकार आमंत्रण किया, रखा हमारा मान, स्वीकार आमंत्रण किया, रखा हमारा मान, कैसे करे कृतज्ञता व्यक्त, स्वागत है श्रीमान, स्वागत है श्रीमान। इसी के साथ साथ आज के हमारे मुख्य अतिथि आमदार राजेश भाई जी पाड़वी, इनको शॉल और श्रीफल देकर उनका सत्कार करेंगे। शादा से आए हुए हमारे विद्या दीदी जी, उनसे मैं अनुरोध करूंगी कि वो शॉल और श्रीफल देकर उनका सत्कार करें। टाइम काढायचा आणि माउंट आबूला जरूर या. हां? मला सांगितलंय उसके बाद गजानन भाई जी सरपंच, उनका भी शॉल और श्रीफल देकर स्वागत करेंगे विद्या दीदी जी। सुभाष भाई सुभाष भाई शिंपी